तर नमस्कार मित्रांनो, मी मिस्टर वाड्याचं स्वागत तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला वाटत अशी ना आता पुढे फिरतोय झाडांझुडांमध्ये, तर झाडांझुडांमध्ये नाही फिरत आहे मी काही. मी आपल्या शेतात आलेला आहे. हे आपलं शेत मागे इकडे पप्पा फिरताय. आज आम्ही दिवाळीच्या पहिले म्हणजे पटाके घालायचं होता आपल्याला, म्हणून आपण इकडे आलेलो होतो गावाकडे. म्हटलं आपलं मित्रांना वंदा गो कसं राहतं, शेतं सुतं कसं राहतं, काय राहतं. आम्ही आता कपाशी लावलेली शेतामध्ये. कपाशी म्हणजे तुम्हाला समजतं काय, कापूस म्हणतात त्याला, ते लावलेलं आपण शेतात. आपल्या शेतात पाणी वगैरे सगळं आहे, बोरिंग आहे आपल्या शेतात. इकडे पप्पा फिरताय पुढे शेतात. हे सगळे यांची मेहनत आहे एवढी सगळी केलेली, कारण आतापर्यंत आम्ही तर काही शेतात येत नाही कोणी, तेच पाहता सगळं पहिल्यापासून. काहीच नव्हतं या शेतात. हे शेत पूर्ण खाली पडलं राहायचं, काहीच नव्हतं या शेतात. एक शेत काय खाली पडलेलं राहायचं, पाणी वगैरे काहीच नव्हतं. सगळं त्यांनी केलेलं आहे, पाणी लावलं आहे शेतामध्ये, सगळं बोरिंग वगैरे केलेली आहे. पाया टाकताय चालता चालता. हे त्यांनी बोरिंग केली, सगळं पाईपलाईन वगैरे केली, सगळं आणि सगळंच होतं. याच्यावर केलं लोन आतापर्यंत काढलेलं नाही त्यांनी. लोक म्हणता काय केलं, तर हे केलं माझ्या पप्पांनी. हे त्यांना समजायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ टाकतोय मी. त्यांनी काय केलं आहे, खूप लोक बोलता, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर त्यांनी समजून घ्या की काय केलेलं आहे. जे तुम्ही करायला तुम्हाला पूर्ण आयुष्य लागतं, त्या माणसानं केलेलं. ते बी पोरांना आम्हाला वाढून सण, एका पोरगीचं लग्न करून सण, मला एवढा मोठा केला, माझ्या शिक्षणाला पैसे लावून सण हे केलं आहे. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जर पोचला, कमेंट करून सांगा मला. असे खूप जण राहता, माझ्यासारखे खूप पोरं आहे आणि खूप जण राहता, ते म्हणता काय केलं आहे, तर हे केलं आहे. एवढं शेत घेत ना, हे जे आमच्या मागे दिसतं ना, आणि ते पप्पांनी केलेलं आहे. तरी बी लोक म्हणतात काय केलेलं आहे. जाऊ दे आता, लोकांना ते मुरगराजांना समजून काही फायदा नसतो. कारण गाढवा पुढे आता जर वाघ गाढवाला समजायला लागला तर मग जाऊ दे, आता बोलायची गरज नाही मला. समजणारे बरोबर समजता. कोणाला म्हणतोय मी, तर व्हिडिओ पाहिल्या वाटतं त्यांना समजेनच कोणाला बोललेला आहे मी. तर हे असं आपलं शेत आहे. इथे आपलं समर्थांचा फोटो आहे आपल्या पेटीवर. त्याच्यानंतर इथे सगळं इलेक्ट्रॉनिक आहे, म्हणजे पेटीवर मी ते सगळं मीटर वगैरे सगळं आहे. हे आमची बोरिंग आहे, बोरिंग केलेली आहे. इकडनं पूर्ण इथून अशी कामं तुम्हाला दाखवतो मी. हे कशाचं झाड आहे पप्पा? हे इथे तूर लावलेली आहे. हे पहा इथे अजून बी फक्त आम्ही काम करायला तर नाही आलो ते, आज फटाके घ्यायला आलो ते, तरी पहा इथे जागा साफ करणं लावली. हे आज जागा साफ करताय सगळी. इकडनं तुम्हाला दाखवतो मी. हे पहा, हे दिसतंय काय, हे पहा आम्ही ट्यूबवेल केलेली इथे, म्हणजे ट्यूबवेल म्हणतो त्याला, काय म्हणता, ठिबक हे ठिबक केलेली आम्ही. त्यानंतर हे इथे बघा, याचे आम्ही जागोजागी पाईप सोडलेले आहे पाण्यासाठी. तर एवढं सगळं करून जर लोक म्हणत असतील की काय केलं, तर आय थिंक ते लोक थोडे इमॅच्युअर आहे, का त्यांना समजत नाही. आता तुम्ही मला असा व्हिडिओ असा काय सांगतोय, पण जे होतं ते सांगितलं मी तुम्हाला. हे बघा फक्त तुम्ही इथे केवढं भारी आहे. तेव्हा हे आपलं काहीतरी नवीन दिसलेलं. आता काय माहिती पप्पा, काय आहे असं, कशाचं? हां, हे पाहिजे आपल्याला हे झाड दिसलेलं आहे का तरी. हे काय पप्पा काहीतरी सांगताय, राजगिऱ्याचं झाड आपल्याला काही माहीत नाही ते काय, पण मस्त दिसतंय काहीतरी, म्हणजे छान आहे. कशाचं झाड आहे काय माहिती. आणि इथे भटकंती आमची डायरेक्ट आम्ही आले म्हणजे पप्पांची भटकंती चालू राहते शेतात पुढे पण. आपण पण ते आता पटापट लागताय, ते पाहायला लय बेकार आहे बा खाली सगळे. ते आपण आता मस्त फिरतोय आणि हे कष्ट मी पाहिलेलं आहे, म्हणून जे काय ते त्यांच्यामुळे मी आज, आणि पुढे पण जे काय राहीन ते त्यांच्यामुळेच राहीन. जेवढं मी काय बनीन नाही बनीन ते त्यांच्यामुळे, पण जे करेन ते त्यांच्यासाठीच करायचं आहे आता. हे बा आपण इथे पण पाईप टाकलेले मध्ये असे, इथून आपण ठिबक लावलेली आहे. आता आपण जाऊ फटाके घ्याल, फटाके घेऊन घरी जाऊ. सकाळी केव्हांचा आलेला आहे मी, पण मग ब्लॉग बनवायला आपल्याला टाईम नाही भेटत होता, कारण आपण हॉस्पिटलमध्ये पण गेलेले होते. तसं आता त्यांचं पण म्हणजे
त्यांचं पण वय झालेलं आहे, त्यांचे पाठ वगैरे दुखत आहे, मग हॉस्पिटलमध्ये गेलेले होते, तरी बी एवढे करतात ते शेती वगैरे. आता आपण फटाके घ्यायला जाऊ, फटाके वगैरे घेऊ, मग घरी जाऊ. तर आपण आता इकडे गाडीजवळ आलेलो होते परत. आता गाडीला लावू चाबी आणि इकडनं निघू घराकडे जायला. आता गाडी वगैरे काढू इकडनं, फटाके घेऊ पण निघू. आता व्हिडिओ बंद करतो, नाही तर गाडीवरनं मिस पडेन खाली. त्यामुळे लवकरच तुम्हाला दाखवतो मी फटाके वगैरे घेतल्यावर. घरी जाऊ, ब्लॉग पूर्ण येईन आपला, टेन्शन नका घ्या. आपले फायनल फटाके घेऊन झालेले आता. आपले फटाके सगळे आपण बॉक्स ते घेतलं. आता आपण आलेलो दुसऱ्या शेतात आपल्या. या शेतात बी मका होता, आपलं दुसरं शेत आहे. ते मका लावलेला आहे, लोक काढताय मका. पाहू शकता तुम्ही किती लोक पुढे. इकडे सगळे आपले लोक बसलेले इथे मका काढणार आहे. इकडे विहीर आहे आपली. चला मग भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.